5-4 वाजता बांधून टाकीत होते त्यांना. तर मी वर्षाला कमीत कमी एवढ्याचा पाला ठेसून घातला म्हणजे ते दूध आणि गोड ते एक 5,000 रुपयाची बकरी आणली होती. नंतर एक 30,000 रुपयाची एकखट्टी घेतल्या होत्या. अशा 35,000 रुपयाच्या बकऱ्याची बंदिस्ती चालत नाही. रानं खाली झाली ना कपाशीची, त्याच्यामध्ये 2-2, 5-5 दिवस धकून जाते. मी त्यांना इथं घरी काहीच बाकी काही. तर नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ पाहत असतो, जसं की शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि आज आपण पाहणार आहोत शेळीपालनविषयी माहिती. तर मित्रांनो, सविस्तर माहिती आपण शेतकऱ्याकडून पाहणार आहोत. इथं तुम्हाला शेळीपालन दिसतं, 100+ शेळ्यांचं हे शेळीपालन आहे. तर कशी सुरुवात केली, शेळीपालनाची सुरुवात त्यांनी कशी केली, शेळ्या कुठल्या जातीच्या आहेत, त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे, रोगराईचं व्यवस्थापन कसं आहे, संपूर्ण माहिती आपण या पशुपालक काकाकडून पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, पाहूया सविस्तर माहिती या शेळी. तर नमस्कार बाबा. नमस्कार. आपलं परिचय द्या. अरुण परसराम कापसे, पोटूळ, तालुका गंगापूर, जिल्हा छत्र संभाजीनगर. बरं. तर सर आम्हाला सांगा की आपल्याकडे जे शेळ्या आहेत, तर आपल्याकडे शेळ्यांची संख्या किती आहे? माझ्याकडे शेळ्याची संख्या आहे 150 आहेत. बरं. आणि आपल्याकडे जे शेळ्या आहेत, तर कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत आपल्याकडे? आता माझ्याकडे काही बिट्टल आहे, काही क्रॉस आहे, काही गावरान आहे. गावरान जास्त आहे. बरं. तर हे ज्या तुमच्याकडं 100 ते 150 ज्या शेळ्या आहेत, तर कारण कसं आहे, आता व्यवसायामध्ये जर पाहितलं आपण, तर व्यवसायामध्ये बरेचसे व्यवसाय आहेत शेतीला जोडधंदे म्हणून, जसं की गाय पालन आहे, म्हैस पालन आहे, दुग्ध व्यवसायामध्ये किंवा इतरही व्यवसाय आहेत. तर शेळीपालन व्यवसाय तुम्ही का निवडला, की शेळीपालन तुम्हाला करावं वाटलं? आता याला तसं चारा पाण्याचा खर्च कमी मला. मी बाहेरून त्यांना हिंडून आणतो. 11 वाजता सोडे, आपले 4 वाजता घरी त्यांना घेऊन येतो. मग चाऱ्याची काही गरज पडत नाही त्यांना, त्यामुळे म्हणजे परवडतं त्या हिशोबाने तुम्ही हे केलं. बरं. तर जे आपल्याकडं सध्या हे जे शेळ्या आहेत, तर ह्या शेळ्यांना तुम्ही जे कंपाऊंड वगैरे मारलंय, तर हे किती गुंठ्यामध्ये जागा आहे सरासरी? आता ही बघा 15 गुंठे जागा आहे तरी. ती पाठीमागची रात्री कोंडायला आणि ही मोकळी मुख्य संचारमध्ये. बरं. तर आपण जे शेळीपालनाची सुरुवात किती वर्षापासून केलेली? आता माझ्याकडे जवळपास 5 वर्षापासून आहे. 5 वर्षापासून. तर अनुभव भरपूर असेल आपल्याला. बरं. तर आपल्याकडं जे आता शेळ्या आहेत, शेळ्यामध्ये तुमच्याकडं बिटल आहे, तुम्ही सांगितलं, गावरांमध्ये पण आहे. तर ह्याचं जे मेन आपलं उत्पन्न जे स्रोत असतो ते म्हणजे आपलं बकरी असते किंवा बोकड असतं. तर त्याची विक्री तुम्ही कशी करताय? विक्री मी आता हे बोकडेचे आहे ना, आता माझ्याकडे बोकडी झाली 4-4.5 महिने झाले. आता त्यांची 7-7, 8-8 हजार रुपये विक्री होती त्यांची. तर ही विक्री तुमची इथं होती का तुम्ही कुठं मार्केट? जागेवर करतो, व्यापारी येते माझ्याकडे. बरं. तर आता कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, समजा आपण शेळीपालन करायचं म्हणलं, आता पहिलं कसं असायचं आपल्या गावखेड्यामध्ये, प्रत्येक शेतकरी एक शेळी पाळायचा, 2 शेळ्या पाळायचा, आपल्या शेतामध्ये घेऊन फिरायचा कुठंतरी. पण आता ह्याला मोठं व्यवसायाचं, करिअरचं स्वरूप आलेलं आहे. बरेचसे लोक व्हिडिओच्या माध्यमातून पाहून शेळीपालनाची सुरुवात करतात, म्हणजे माहीत नसतंय तरी पण कुणाच तरी बघून चला बाबा आपण आपल्याकडे पैसा आपण करू, सुरुवात करतात. आणि शेळ्या एखाद्यात 100 घेणं, कुठल्या तरी जातीच्या घेणं, म्हणजे त्याची माहिती नसती कुठली, की आजार आल्याच्यानंतर ह्यांना कसं व्यवस्थित करायचं किंवा ह्यांना चारा कुठला द्यायचा, कुठलीच माहिती नसती, सुरुवात करतात. तर आपण याची माहिती वगैरे घेतली होती का, कसं काय? आपण नाही माहिती नाही. मी लहानपणापासून माझ्या शेळ्या होत्या, पण मध्यंतरी मी बंद केल्या होत्या शेळ्या. मी आता फक्त एक 5,000 रुपयाची बकरी आणली होती. नंतर एक 30,000 रुपयाची एकखट्टी घेतल्या होत्या. अशा 35,000 रुपयाच्या बकरीचं एवढं मी भांडवल तयार केलं. म्हणजे एका शेळीपासून जवळपास तुम्ही 150 शेळ्या बनवल्यात आजपर्यंत. बरं. आता आपल्याकडे ज्या ह्या शेळ्यात, तर ह्या शेळ्याचं नियोजन कसं आहे तुमच्याकडे, म्हणजे चाऱ्याचं नियोजन कसं आहे, खाद्याचं नियोजन कसं आहे? खाद्य मी त्यांना घरी काहीच टाकीत नाही त्यांना. आता 11 वाजता सोडल्या, 4-5 वाजता समजून घे त्यांना चारून आणतो, कोंडून टाकीत त्यांना. तर आता एवढ्या मोठ्या शेळ्यात म्हणल्यावर चाऱ्याचं नियोजन कसं असतंय? शेतकरी आता 2 जरी शेळ्या पाळायच्या म्हणलं तर कुठंतरी शेतामध्ये घास लावतो किंवा त्यांना कुठला तरी तुरीचा भुसा आणून स्टॉक वगैरे करतो. तुमच्याकडे तसं स्टॉक वगैरे काहीच नाही. बरं. तर मग आता नवीन लोक व्यवसाय करायचं म्हणलं, तर असा विचार करते, त्यांच्यासाठी काय सांगू शकता तुम्ही?
त्यांच्यासाठी त्यानं आता तरी या जातीच्या शेळ्या असल्या थोड्या हिंडून आणल्या त्यांना ते काही गरज नाही काही घरी घालायची त्यांना. आणि त्यांना बंदस्ती जर करायचं ठरलं तर मग लसूण घास ही त्यांना टाकावा लागतो. म्हणजे असं जागा पाहिजे समजा. जागा पाहिजे. बरं. तरी पण बरेचसे शेतकरी जे असतात ना विचारामध्ये असतात की आता आपण 4 शेळ्या घेतल्या की आपल्याला त्यांना चारा टाकायचा आहे, लय मोठ्या प्रकारचे चार येतं, कुठंतरी प्रशिक्षण घ्यायचं. बऱ्याच ठिकाणी असं शेळीपालन असतात ना, तिथं जातात प्रशिक्षण घेतात, प्रशिक्षण घेऊन येऊन सिस्टमॅटिक पद्धतीने करतात. आता तुमच्या इथं पाहितलं म्या तर कुठंच काही नाही, आपलं जसं की निसर्गामध्ये जसं असतंय तसंच आहे. ह्याला कुठं मुरुम वगैरे भरलेला नाही. गावरान यांना शूट होतं ना, हे यांना असंच पाहिजे, यांना बंदिस्ती चालत नाही. तर आता तुम्ही हे समजा जाळी वगैरे बनवली, आता तुमची ही स्वतःची जागा आहे, कसं आहे आपलं? नाही, स्वतःची नाही, माझी औरंगाबादवाली जागा आहे. बरं. म्हणजे भाडे तत्वावर तुम्ही हे घेतलेलं आहे? हा, भाडे तत्वावर. म्हणजे फक्त जागा भाडे तत्वावर घेतलेली? म्हणजे माझ्याकडे ते करायलाच जमीनच आहे? हा, जमीनच करायला आहे माझ्याकडे. मी त्याच्यात मग हे दोन्ही पण करतो, शेळ्याचं करतो आणि शेती करतो असं. हां. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता की हे जे काका आहेत यांनी एक जणाचं शेत घेतलेलं आहे आणि त्या शेतामध्ये कुठंतरी जाळी मारलेली, पाठीमागं तुम्हाला शेड वगैरे दिसतंय आणि जवळपास तब्बल 100 ते 150 शेळ्यांचा त्यांचा हा उद्योग आहे. बरेचसे आपले शेतकरी असतात, आपल्याकडे शेती असते, सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात, पैसा असतात, पण विचार म्हणजे करतात की आपण हे करू शकतो का, नाही करू शकतो का. ह्यांच्याकडे जर पाहितलं तुम्ही तर असं कुणालाही वाटणार नाही की 150 शेळ्यांचा हे सांभाळ करतात. आणि ज्या 150 शेळ्या आहेत जवळपास त्यांच्याकडं, तर ह्या सगळ्या मुक्त संचारमध्ये, इथं तुम्ही जर पाहितलं तर पाठीमागं तुम्हाला शेळ्या म्हणजे बसलेल्या दिसतात सगळ्या. तर ह्या शेळ्या ते बाहेर सोडतात. बरं का, आम्हाला सांगा, तुम्ही जे बाहेर सोडतात, आता एवढ्या मोठ्या 2 शेळी जरी आपल्याकडे 2 शेळ्या असतात, कुणाच्या जरी शेतात गेली तर शेतकरी म्हणतो माझ्या बांधाला आली, कुठं काहीतरी समजा खाल्लं, तर तुम्हाला एवढ्या शेळ्याचा काही त्रास वगैरे कसं काय? नाही, त्रास काय, आता मी हे जे पाठीमागं जे रेल्वेचं लाईन आहे ना, लाईन चारायला घेतली होती 5,000 रुपयामध्ये आम्ही ती. असं आहे का? हां, 6 महिने. बरं. आणि मग तिथंच चारा आले? तिथंच चारा. आणि ते चारा झाल्याच्या नंतर? ते चारा झाल्यानंतर मग आता हे गव्हा करता, कांद्या करता, ही जी रानं खाली झाली ना कपाशीची, मग त्याच्यामध्ये 2-2, 5-5 दिवस धकून जाते. बरं. तर पाहू शकता की तुम्ही असा व्यवसाय करू शकता की आपल्या गावाकडे जे शेत वगैरे असते तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे धान्य निघल्याच्या नंतर जे राहतं खाली, तर ते शेळ्या त्या शेतामध्ये सोडतात आणि त्याच्यावरच या शेळ्यांचं सगळं खाद्याचं नियोजन असतं. जर कुठलीही गोष्ट केली तरी म्हणजे अशी सोपी आहे, तर या शेतकऱ्याकडं पाहून आपल्याला लक्षात येतं आहे. तर बाकीचा विषय म्हणजे मामा आम्हाला सांगा की आता आपल्याकडे जे शेळ्या आहेत, कसं असतंय, कुठला व्यवसाय करायचं म्हणलं त्यामध्ये खूप अशा अडचणी असतात सुरुवातीला. तर आपल्याकडे जे आता शेळ्या आहेत, शेळ्यांना किंवा कोंबड्यांना, आपल्या जनावरांना जे पशुधन असतं ह्यांना आजार भरपूर येत असतात. तर आपल्या शेळ्याला ज्यावेळेस आजार येतात, समजा काही आजार असतात, तर आजार आल्याच्या नंतर तुमच्याकडे कसं नियोजन असतं? डॉक्टर येतो ना माझ्याकडं. बरं. डॉक्टर येतो, नाही तर मग मी घरी दवा आणलेली राहते, थोडी दवा देत राहतो त्यांना, क्लिअर होऊन जाते, घरगुती उपाय. तर पहा शेतकरी मित्रांनो, डॉक्टर पण त्यांच्या फार्मवरती येत असतात आणि स्वतः कुठली व्यवसाय जर करायचा असेल तर त्याची माहिती आपल्याला पण असायला पाहिजे. घरी पण ते प्रथम उपचार करतात आणि शेळ्याचं नियोजन करतात. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, आता आपल्याकडे एवढ्या मोठ्या शेळ्यात, आता तुम्ही तर बाहेरच फिरतात, पण ज्यावेळेस शेळ्या इथं असतात रात्रभर, ह्याचं मेन म्हणजे खत असतं, लेंडी खत. तर ह्याचं कसं नियोजन आहे आपल्याकडे? आता खताला जे नाही, मी त्यांना बसायला टेबल्स टाईप करेल मध्ये, ते काढायचं काम नाही, काय नाही मला. त्यांची लघवी खाली जाणार, लेंड्या पण खाली जाणार, वर बसेल राहत्या त्या, आणि मग एकखटी खत काढून घेतो मी. बरं. हे खत विक्री करता का तुमच्या शेतीला? शेतीला वापरतो खत, सगळं खत. कारण मेन म्हणजे आता सध्या हे सेंद्रिय मध्ये खत काढून घेतो बाहेर, पूर्ण पानकाळा त्याला पाणी खाऊन देतो बाहेर. मग जे दामुके बिमुके शेंगा खाल्लेल्या राहत्या त्या उगून जात्या, मग पानकाळ्याच्या नंतर ते शेणखत उचलायचं आणि वावरात टाकून द्यायचं ते. तर आपल्याकडं आता ह्या ज्या शेळ्या आहेत, कसं होतं, व्हिडिओ ज्यावेळेस नवीन शेतकरी पाहतात किंवा पशुपालक पाहतात, त्यांना शेळीपालन करण्याचा विचार येतो मनामध्ये की आता आपल्याला शेळीपालन करायचं आहे, पण आपल्याला आता कुठून तरी शेळ्या घ्यायच्यात. मग आता तुमचा व्हिडिओ एखाद्या शेतकऱ्यांनी पाहितला, त्यांना तुमच्या शेळ्या वगैरे आवडल्या, तर तुम्ही विक्री करू शकता का? हा, विक्री करू शकतो ना. म्हणजे करतात का विक्री? करतो ना. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, कुणाला जर शेळ्या वगैरे जर घ्यायच्या असत्या, गावरान जातीच्या शेळ्या आहेत, संभाजीनगर मध्ये त्यांचं गाव येतं आहे आणि आपण स्क्रीनवरती ॲड्रेस दिलेला आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. जर कुणाला जर शेळ्या वगैरे जर घ्यायच्या असत्या, नवीन शेळीपालनची सुरुवात करायची असेल, तर या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बाबाशी चर्चा करून तुम्ही याची सविस्तर माहिती घेऊ शकता किंवा तुम्हाला काय अडचणी असतात माहिती विचारू शकता. त्यांचं शेड वगैरे आपण पाहूया. आम्हाला अजून एक सांगा, तर आपल्याकडं समजा आता हे गावरान जातीच्या ज्या शेळ्या आहेत, तर याच्यासाठी ब्रीडिंगसाठी तुम्ही कुठलं म्हणजे बोकड वगैरे वापरता?
आता माझ्याकडे 2 बोकडे, एक बिटलचा पण बोकड आहे हां आणि हा गावरांमध्ये आपण आहे एक. ह्याचा रिझल्ट कसा आहे? रिझल्ट आता बिटलचं जे आहे ना, बिटलला शेळ्या मोठाल्या लागत्या. ज्या वेळेस बिटलला लागवड होती ना तर त्या शेळी थोडी मोठी पाहिजे. तर जे माझ्याकडे जे 5-25 शेळ्या मोठाल्या आहे मी ते बिटलनं लावून घेतो आणि बाकीच्या ज्या बारीक बारीक आहे समजून घ्या ह्या गावरांना लागलेल्या जातं त्या. तर बिटलचं कसं आहे, बारीक शेळी असली म्हणजे त्याचं डोकं मोठं राहतं, मग ते शेळी जाणत्या वेळेस थोडं तिला तकलीफ होती. असं आहे का? तर आपल्याकडं समजा आता हे बोकड वगैरे आहेत, आता हे मोठे बोकड काही लोकांना ब्रीडिंगसाठी म्हणजे असे बोकड पाहिजे असतात, तर आपल्याकडे अशी विक्रीसाठी आहेत का? आहे ना, बोकड आहे ना माझ्याकडे. हां 20 एक बोकड आहे माझ्याकडं. मग त्याची विक्री तुम्ही किलो करता का नगावर? नाही असंच नगावरच करून टाक. म्हणजे आपलं जसं बोकडाची साईज आहे त्यानुसारच विक्री करतात. तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न की आता आपल्याकडे एवढ्या मोठ्या शेळ्यात, तर शेळ्यांना कसं असतंय बऱ्याच ठिकाणी शेळी पालनामध्ये एक आधुनिकपणा आलेला आहे. म्हणजे कसं आपलं जुनं असायचं, आपण डायरेक्ट शेळ्यांना गहू वगैरे ठेवायचो नाही का, चारांना म्हणजे आपण असं बाहेर शेतामध्ये चारायला सोडलं की आले की संध्याकाळी गहू वगैरे ठेवायचो. पण आता नवीन पद्धत आली आहे, पेंड वगैरे देणं, काहीतरी एक वेगळा आहार देणं. आता आपल्याकडे तसं नियोजन नाही, तसं काहीच नाही. मग काय देतं आपण? बाहेरच्या याच्यावरच सगळं बाहेरच्या याच्यावर, आणि तेवढ्यावरच या शेळ्या पाणी पाजतं मी त्यांना इथं घरी, काहीच बाकी काहीच नाही. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्यो प्रश्न मला म्हणजे ह्यांचा आवडला की काहीच नाही, सगळा बाहेरचा चारा आणि इथं आल्यानंतर फक्त पाणी देणं काम आहे त्यांचं. कुठलाही त्यांना इतर आहार दिला जात नाही. बऱ्याच ठिकाणी शेळी पालनामध्ये पेंड दिली जाते, कुठलं तरी सोयाबीनचा भुस्सा दिला जातो, तुरीचा भुस्सा दिला जातो, गव्हाणी बनवलेल्या असतात, सिस्टमॅटिक असं. तुम्ही जर पाठीमागं जर पाहिलं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यांचं संपूर्ण फार्म कसं आहे. इकडं जर बघितलं तुम्हाला कुठं गव्हाण दिसत नाही, कुठं असं चाऱ्याचा गंजचा असा स्टॉक केलेला दिसत नाही, कुठं तरी एखादं शेड केलं आहे त्यामध्ये चारा स्टॉक केला आहे, कुठलंही नाही. आणि तब्बल 100 ते 150 शेळ्याचं शेळीपालन. तर हे एक म्हणजे नवीन ज्यांना शेळ्यामध्ये काहीतरी व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे शेळीपालन आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत पाहत राहा, कारण हे व्हिडिओ लय महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण असं शेळीपालन आपण आगळं वेगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहतोय. बरेचसे आपण शेळीपालन जे पाहितले त्या शेळीपालनामध्ये सगळं नियोजन कसं केलेलं असते, काय केलेलं असते, संपूर्ण माहिती असते. तर हे शेळीपालन मला एक आगळं वेगळं दिसलं म्हणून आपण हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या माहितीसाठी शूट करतोय. तर अजून एक बाबा की आपल्याकडे आता हे शेळ्या, समजा तुमच्याकडे आता एवढ्या मोठ्या शेळ्यामध्ये तुम्ही एवढ्या शेळ्यांचा सांभाळ करताय, ह्यांना तार कंपाऊंड बी म्हणावं असं मजबूत नाही. म्हणजे काय होतं, शेळ्यांना लांडग्यापासून धोका असतो, कुत्र्यापासून धोका असतो, ह्यांना काय तसं नाही. आता इथं मध्ये घुसायचं काही चान्स नाही, मी चौकून पॅक केलेलं आहे. म्हणजे इथं गेट राहतो, एक कोणी कंटिन्यू माणूस राहतच आपलं घरचं, कोणी इथं त्यांच्यावर लक्ष द्यायला. आणि रात्री तिथं मध्ये बंद राहते त्या, रात्री आतमध्ये राहते. आतमध्ये बांधलेल्या असतात का मोकळ्या? नाही, मोकळ्या राहते. म्हणजे आहे अशा संध्याकाळी? हो, मोकळ्याच राहते. म्हणजे कुणाला बांधायची गरज नाही, काय नाही, बांधायचं काम नाही. हे ऑटोमॅटिक आतमध्ये जातात, ऑटोमॅटिक आतमध्ये जातात. मित्रांनो खरंच मला एक असं वेगळेपण वाटतंय, कारण आपण बरेचसे व्हिडिओ जे पाहतो ना त्यामध्ये शेळ्याचं नियोजन असं असतं, ह्या जागेवर ही शेळी बांधायची, त्या जागेवर ती शेळी बांधायची, तिथं बोकड बांधायचं, असं नियोजन असतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे विषय असतात काही की जे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या जे शेळ्या आहेत दिवसभर अशा चरून आल्याच्यानंतर इथं बसतात आणि इथून संध्याकाळी आतमध्ये जाऊन मोकळ्याच आणि सकाळी डायरेक्ट सोडायच्या. तर चला मित्रांनो त्यांचं शेड वगैरे रचना कशी काय आपण पाहूया, चला. तर पशुपालक मित्रांनो हे त्यांचं शेड आहे. शेडची रचना तुम्ही पाहू शकता की शेडची रचना कशी केलेली आहे की जसं आपल्याला शेळ्या बाहेर मुक्त संचारमध्ये असतात, शेळ्या दिवसभर बाहेर बसतात, चरून आल्याच्यानंतर रात्री ह्या गेटमधून त्यांची एंट्री असते. आणि येण्यासाठी जसं की आपण गाडीला घरामध्ये जसं येण्यासाठी स्लोप वगैरे टाकलेला असतो तसं तिथं फळ्याचं टेक्चर केलेलं आहे अलीकडे. तर आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर वरून शेळ्या बाहेर इकडं येऊ नये किंवा जाता वेळेस इकडे जाऊ नये म्हणून असं सगळं अँगलने वगैरे फिटिंग केलेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरती ज्यावेळेस शेळ्या असतात दिवसभर किंवा रात्रभर आणि यामध्ये फळ्या लावल्या आहेत आणि फळ्यामध्ये थोडा गॅप ठेवलेला आहे. ज्यावेळेस शेळी लघवीकरण किंवा त्यांची जी लेंडी असते, लेंडी या फळ्याच्या गॅपमधून खाली पडते आणि खाली तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सगळं असं खत वगैरे दिसतंय. न झाडायचा ताण, न काही म्हणजे ह्याला झाडलोट करायचा ताण, न घरच्याला ताण, कुणालाही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही, जास्त वेळ द्यायची गरज नाही. असं हे शेळीपालनाचं शेड आहे. तुम्ही पाहू शकता की संपूर्ण या शेडमध्ये रचना कशी आहे आणि काही ठिकाणी वेगवेगळे कप्पे वगैरे केलेले आहेत. तर अलीकडे थोडं
तर बाबा आम्हाला सांगा की आता कसं आहे, आता तुम्हाला इथलं माहिती आहे सगळं, तुमचं पूर्ण सेटअप तयार आहे, तुम्ही तिथे एक कप्पा केलेला आहे, ते कप्प्याचं कसं नियोजन आहे काय नेमकं? आता कप्प्याचं नियोजन असं म्हणजे जे शेळ्या जर जास्त मारीत असल्या तर त्यांना जे आहे ना हा. हे असं इकडं हां जे त्याच्या ह्याच्यात मारणाऱ्या शेळ्या जे जास्त मारत्या हां लहान लहान पिल्ला तिकडे टाकायचे, मोठ्याला इकडे टाकायच्या. हां ज्या जास्त मारल्या त्यांना एक एका राऊंड याच्यामध्ये सोडून द्यायचं त्यांना गाडीकडं. म्हणजे त्यासाठी सेटअप यामध्ये जे शेळ्या आहेत तर किती शेळ्या बसू शकतात, संख्या किती समजा जास्त किती बसू आता शकते लिमिट? याच्यामध्ये 70-80 शेळी बसते याच्यामध्ये. हां बाकीच्या तिकडे खाली राहत्या काही. हां तर मित्रांनो इकडं पण पाहू शकता तुम्ही, समजा जर शेळ्याची संख्या जर वाढलीच तर इथं पण त्यांनी खाली सेटअप केलेला दिसतो तुम्हाला. तर इथं पण मुक्त संचारसारखाच सेटअप आहे, वरती पत्राचं शेड आहे आणि खाली जर पाहिलं तर संपूर्ण मोकळा एरिया आहे. इथं जर शेळ्यांना जर अडचण जर झाली तर खाली पण शेळ्यांचं व्यवस्थापन करण्याचं त्यांनी आधीच सिस्टम करून ठेवलेलं आहे. आणि हे फळ्याचं सिस्टम तर त्यांनी सांगितलं की हे दुसऱ्या मालकाचं आहे, त्यांची जी जमीन करतात, तर त्या पहिला जे सेटअप होता आयता सेटअप होता त्यांना, त्यामुळं त्याचा खर्च वगैरे त्या मालकालाच माहीत असेल. पण शेती करत असताना कुठंतरी त्या शेतीला जोडधंदा हा हवाच, त्या हेतूने त्यांचं हे शेळीपालन आहे. तर मामा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण जे गोष्ट करतो कुठली बी व्यवसायाची असन किंवा इतर समजा आपण एखादा नवीन उद्योग केला, कुठले तरी 2 पैसे आपल्याला त्यामधून भेटावं ह्या हेतूने आपण करत असतो. तर आपल्याला ह्याचं बेनिफिट कसं आहे, वार्षिक उत्पन्न वगैरे आपल्याला सरासरी एक अंदाजे किती होतं? सरासरी मला अंदाजे आता मी एकटाच समजून घ्या, हां हां बाकीचं घरच्याचं कोणाचं काहीच काम नाही. हां हां एकटा 11 वाजता सोडतो, 5-4 वाजता बांधून टाकतो त्यांना. तर मी वर्षाला कमीत कमी एवढ्या 150 शेळ्यामध्ये 8 लाख रुपये कमीतो एकटा. 8 लाख रुपये? 8 लाख रुपये बरं. शेती सोडून. त्याला खर्च वगैरे समजा खर्च मला काय तरी काहीच? सकाळी 2 भाकरी संध्याकाळी 2 भाकरी, हां हां मला काय खर्च आहे तरी. आणि शेळ्यांना पण चारा नसल्यामुळं हे नसल्यामुळे त्यांना पण खर्च त्यांना नाही, पण खर्च नाही फक्त. म्हणजे 0 बजेटमध्ये व्यवसाय तुमचा हा उभारलेला आहे. उभारलेला आहे. आणि आता येणारं उत्पन्न तुम्हाला म्हणजे वाढीवच आहे, वाढीव. त्यामध्ये भरच होत चाललेली आहे. बरं, आपलं टार्गेट वगैरे काय आहे की आपल्याला 150 शेळ्याच्या वरती करू शकता का आपण? नाही ना, आता करू शकतो मी वरती. एवढे 4 महिने आता जे मोकळं जंगल राहील ना हां तेवढ्या पुरतं करू शकतो. नंतर पानकाळ्यामध्ये कमी करून कमी टाकेन. करायचं. हां. तर पहा मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये कसं शेती वगैरे मोकळी झालेली असते, त्यामध्ये त्या शेळ्यामध्ये ते वाढ करू शकतात. आणि पावसाळ्यामध्ये कसं आहे, शेतकऱ्यांची पिकं वगैरे असते, त्यामध्ये त्यांना स्वतःची जी जमीन आहे तर त्या जमिनीमध्ये चारा वगैरे लागवड केलेला नाही, त्यामुळं जास्त संख्या ही पावसाळ्यामध्ये त्यांच्याकडे नसते, उन्हाळ्यामध्ये असते. आणि असा व्यवसाय जर कुणाला करायचा असेल तर नक्कीच दिलेल्या स्क्रीन नंबरवरती बाबाला कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घ्या. कारण हे ओरिजिनल गावरान पद्धतीचं शेळीपालन आहे. आपण जे व्हिडिओ पाहतो, व्हिडिओ असे असतात की त्यामध्ये आवाढव्य असा खर्च केलेला असतो, शेड रचना असती, भरपूर खर्च करून कुठंतरी काहीतरी केलेलं असतं, त्यामध्ये आपला आधीच भांडवल गुंतलेलं असतं, त्यामधून जे बेनिफिट आपल्याला राहायचं ते आधीच आपण गुंतून ठेवलेलं असतं. आणि व्यवसाय आपल्याला जमत नाही, मग व्यवसाय आपला बंद अवस्थेमध्ये पडतो आणि त्यामध्ये आपण डुबले गेले जातो. तर बाबाचा व्यवसाय एकदम जे आपले खेड्यामध्ये राहणारे जे लोक आहेत, ज्यांना जमीनही नसेल, कुणाची भाडेतत्त्वावर तुम्ही जमीन पण घेऊ शकता आणि असा व्यवसाय तुम्ही करू शकता. तर बाबा आम्हाला सांगा की आता जे नवीन शेतकरी येतं त्यांना सुरुवात करायची समजा, तर एक अंदाजे किती शेळ्यापासून त्यांनी सुरुवात करायला पाहिजे? त्याने काय आता 2-5 शेळ्या घेतल्या तरी, असं माझ्यासारखा जर मोकळा येणारा असला, 2-5 शेळ्या घेतल्या तरी ते काय वर्षातून 2दा जणती ती. 5 शेळ्या घेतल्या, 2-2 पिल्लं म्हणले तर 10-20 पिल्लं होतं त्यांच्या. बोकडे काढून टाकायचे, पाठी राहून द्यायच्या, ते चाललं ते पलटीन वाढत होत मग ते असं. म्हणजे हे एक एटीएम सारखं ह्याचा प्रकार आहे, म्हणजे वाढत चालतं ह्याचा व्यवसाय आणि आपल्याला पैसे कायम आपल्याला कधी पण भेटतात. अजून एक महत्त्वाचा प्रश्न की आपल्याकडं समजा आता हे आपण शेळी पालन करतोय, शेळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की आपलं जे उत्पन्न असतं ते उत्पन्न असतं आपले पिल्ले. तर पिल्ल्यांचं निगा तुमच्याकडे कशी राखली जाते? पिल्ल्याची मर वगैरे आहे का आपल्याकडे? मर होतीच ना, मग थोडी बहुत मर होतीच ना. पानकाळ्याच जास्त मर होती. बाकी त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? त्याला काय आता संडास जरा लागली, कधी बारीक पिल्लाला संडास लागली, आपला कवटीचा पाला, चिचीचा पाला ठेसून घातला म्हणजे ती संडास बरी होती. म्हणजे गावरान पद्धतीने उपचार पद्धतीनं तेच कवटीचा पाला, चिंचाचा पाला दोन्ही ठेसून घातला, संडास बरी होऊन जाते ती. बरं. तर मित्रांनो, अशी जी माहिती असते, काही शेतकरी देतात, काही शेतकरी जे आपल्याला स्टोअरमध्ये जे औषधं उपलब्ध असतात ते देतात, पण गावरान पद्धती ही कधी बी आपल्याला फायदेशीर असते. त्यांनी सांगितलं कवटीचा पाला आणि काय चिंचाचा पाला
तुम्ही ठेसून, ठेसून वगैरे पिल्लांना जर दिला तर त्यांची संडास वगैरे राहते. तर अशी नवीन नवीन गोष्टी आपल्याला या शेतकऱ्यांकडून पाहायला भेटतात. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, आता आपल्याकडं ह्या ज्या सगळ्या शेळ्या आहेत तर याचा विमा वगैरे काही नाही, काहीच नाही, काहीच नाही. विमा पिमा काही नाही. बरं, आता शेळ्यांना कधी कधी जसं कोंबड्यांना रोग येतात तसं शेळ्यांना पण येतात. येतं ना रोग, येतं ना हां, रोग, येतं ना पानकाळ्यातच जास्त रोग येतो. बरं. तर आपल्याकडे शेळ्यांची मर वगैरे शेळ्यांची मर नाही होत, झाली तर बारीक पिल्लाची मर होत. बारीक पिल्लांची शेळ्याला आजपर्यंत तुम्हाला कुठलाही धोका नाही. शेळ्याला बरं. तर आपल्याकडे जे आता शेळ्या आहेत तर शेळ्यांना समजा बाय चान्स कसं असतं, नवीन जे पशुपालक असतात शेळी पालनामध्ये उतरतात, पैशाच्या जीवावर कुठली गोष्ट करतात. पण कसं असतं, आता समजा शेळी म्हणजे येता वेळेस म्हणजे काय म्हणते त्याला, आपल्या शेळीची ज्यावेळेस डिलिव्हरी असते त्यावेळेस काही अडचणी निर्माण होतात. मग त्या अडचणीला कसं सामोरे जा? नाही, आम्ही स्वतः हात घालून काढतो, आम्हाला सगळी सवय होऊन गेली त्यात. बरं. पण नवीन शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता? एखादी शेळी आडली किंवा गाबडली म्हणजे प्रकार असतात ना, गाभण नाही राहत, त्यासाठी काय नियोजन करायला पाहिजे? नाही नाही, गाभ अडली म्हणजे तिथं ते अधोरी झालं, तिला पाणी विणी कमी असलं तर मग ते गाभाडणारच. पाणी 3 टाइम पाहिजे पाणी प्यायला त्यांना, म्हणजे गाभडत नाही बकरी त्यानं. असं आहे का? बरं. समजा अशा जर अडचणी आल्या तर आपण त्या गोष्टी शिकायला पाहिजे. हो, शिकायला पाहिजे. नाही तर मग जवळच्या डॉक्टरला बोलून घ्यायचं. पिल्लू आडं बिडं झालं कधी एखाद्या वेळेस समजून घ्यायचं होतं नवीन माणसाला. बरं. आता शेळी एखाद्यावर काय होतं, रवत करण्याचं बंद होते समजा चरून आल्याच्या नंतर, मग काय समजायला पाहिजे? किंवा एखाद्या शेळीचं पोट वगैरे फुगलं, नवीन जे करणारे असतात म्हणजे आमच्यासारखे जे नवीन तरुण असतात, ह्यामध्ये पैसा आहे बाबा हे बघून उतरतात, मग करतात, त्यांना हे माहिती नसतं. मग त्यामध्ये वेळ जातो आणि आपली शेळी कुठंतरी दगावली की मग आपण लॉसमध्ये जातो. त्यामुळे हा व्यवसाय बंद पडला जातो. म्हणजे हा व्यवसाय चांगला नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं नाही, कारण आपल्याला जमत नाही म्हणजे चांगलं नाही असं आहे. आता तुमच्याकडून ही जी आपण यशोगाथा पाहितली, तुमचं शेळी पालन पाहितलं, याला तुम्ही सांगितलं की आपल्याकडे कुठली मर वगैरे नाही, पण पिल्लाची थोडीफार पावसाळ्यामध्ये होते, ते तर कुठं साहजिक आहे, समजा होणंच आहे. पण हे जे करायचं म्हणलं, असं करायचं जर म्हणणं, तर ही पूर्ण माहिती आपण घ्यायला पाहिजे. समजा पोटफुगी समजा झाली तर काय करायला पाहिजे? पोटफुगी जर झाली कधी तर एक तर लिंबाचा पाला द्यायला पाहिजे, नाही तर मग दूध आणि गोड तेल दोन्ही मिळून त्यांना पाजलं तर ते ओसरून जातं पोट ते सोलार. तर मित्रांनो पाहू शकता, अजून बी काही कोणाला जर अडचणी असत्या तर दिलेल्या स्क्रीन नंबरवरती मामाचा जे नंबर आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सविस्तर माहिती विचारा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? एक छोटेखानी व्हिडिओ होता, पण यामध्ये परिपूर्ण अशी माहिती होती. तुम्ही पाहितलं, आपण जे शेळी पालन पाहतो तर मुक्त संचारमध्ये पाहतो, जाळ्या वगैरे बनवलेल्या असतात, शेडची रचना असते. आजचं आगळं वेगळं शेळी पालन होतं. इथं फळ्याचं टेक्चर वगैरे केलेलं आहे. बाहेर पाहितलं तुम्ही कंपाऊंड वगैरे भरपूर असा पेस आहे आणि शेळ्यांच्या समोर कुठलीही गव्हाण नाही, विशेष म्हणजे कुठं पाणी ठेवलेलं नाही. तर असं आगळं वेगळं शेळी पालन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि विशेष म्हणजे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.